लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा सगळ्यांना का नाही मिळणार? डिसेंबर पण संपला आणि जानेवारीचा पहिला हप्ता पण संपला. तरी पण डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते नाहीत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला खरी, पण तो पण 1.5 ते 2 महिन्यानंतर. जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता पण लेट येणार का? आणि बाकीच्यांचे पैसे आले आणि मला नाही आले. केवायसी केली तरी पण पैसे नाही आले. का? चला तर मी सांगतो. आता जर मी असं सांगितलं, काही महिलांना एकदम ₹4,500 येणार आहे, तर काही महिलांना 3,000. पण त्याच वेळी 45 लाख महिलांचे लाभ बंद होण्याचा धोका सुद्धा आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचे आहे. कारण शेवटी मी असं काही सांगणार आहे, जे माहिती नसल्यामुळे अनेक महिलांचे पैसे कायमचे अडकून पडतात. डिसेंबर जानेवारीचा हप्ता का नाही आला? सर्वात आधी खरी परिस्थिती समजून घेऊया. डिसेंबर महिना उलटून गेला, जानेवारी सुरू झाला, तरी पण डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा दिलेला नाही. जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा दिला गेला. नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये आले. काहींना तर ते पण नाही आले आणि ते पैसे 1 ते 1.5 महिने लेट आल्यामुळे काही लाभार्थ्यांना असं वाटतंय डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे पण हे 1 ते 1.5 महिन्यानंतर येणार आहेत. तर असं काहीच नाहीये. हप्ता हा जानेवारीमध्येच येणार आहे, पण तो कुणाला मिळणार आहे आणि कधी येणार आहे? चला तर ते बघूया. अधिकृत माहिती काय सांगते? प्रशासनाकडून जी माहिती समोर आली आहे, त्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे. म्हणजे काय? तर एका महिन्याचे ₹1,500 अशा महिलांना मिळणार आहेत, ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले आहेत. काही महिलांना डिसेंबर महिन्याचे हप्ते पण मिळालेले आहेत आणि ज्यांचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते राहिले आहेत, अशांना ₹3,000 मिळणार आहेत. म्हणजे ज्यांना फक्त नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, त्यांना ₹3,000 मिळणार आहेत आणि ज्यांना केवायसी नंतर कुठल्याच महिन्याचे हप्तेही मिळाले नाहीत, अशा महिलांना ₹4,500 मिळणार आहेत. हे ऐकून दिलं असं वाटतंय ना? पण हा विलंब का झाला? प्रशासनानुसार आर्थिक नियोजनामुळे, निधी उपलब्धतेमुळे, डीबीटी प्रक्रिया पूर्ण करत असल्यामुळे या कारणांमुळे पैसे उशिरा दिले जात आहेत. पण आता प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग हे हप्ते कधी येणार आहेत? तर हे हप्ते देण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर संकेत दिले आहेत. त्यामधून असे घडते की पैसे हे मकर संक्रांतीला 14 जानेवारीला येणार आहे आणि यामध्ये 2 टप्पे असणार आहेत. त्यामुळे पैसे हे 14 ते 26 जानेवारी दरम्यान वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजे संक्रांत गोड आणि खात्यात पैसाही गोड. आणि शासनाचा प्रयत्न आहे की निवडणूक आधी महिलांची नाराजी राहू नये. पण सगळ्यांनाच पैसे मिळणार नाहीत. आता येथे खरी भीती आहे. सर्व महिलांना पैसे मिळतील असं नाही. कारण केवायसी अनिवार्य केलेली होती. 31 डिसेंबर हे लास्ट डेट होती आणि धक्कादायक आकडा म्हणजे 45 लाख महिलांनी अजून केवायसी केलेली नाही आणि 30% महिलांची केवायसी ही पेंडिंग आहे. यामध्ये ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल, डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, केवायसी अपूर्ण असेल, त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि 2026 पासून हे कायमचे बंद होऊ शकतात. आता प्रश्न असा पडतो की या लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही ना? तर काही महिलांची केवायसी अजून सुरू आहे. ज्या महिलांचे पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित आहेत किंवा वडील हयात, अशा महिलांनी डॉक्युमेंट हे अंगणवाडी सेविकेकडे जमा केलेले आहेत आणि आता ते पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही महिलांची केवायसी हे पेंडिंग आहे. यामुळे सगळ्यांचा लाभ ताबडतोब बंद होणार नाही, पण धोका नक्कीच आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार ज्यांची केवायसी कंप्लीट आहे, अशा महिलांना 14 ते 26 जानेवारी दरम्यान डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे. पण अधिकृत जी-आर हा अजून यायचा आहे. तारीख जवळ आहे, पण अलर्ट राहणे हे खूप गरजेचे आहे. आणि तुमचे पैसे कधीच अटकायला नको म्हणून तुम्ही हे चेक करा. खूप महिलांना माहिती नसतो, पण बँक खात्याची केवायसी असणे खूप गरजेचे आहे. आधार सीडिंग चेक करा आणि लाडक्या बहिणीची केवायसी ज्या वेळेला करायची त्या वेळेला केवायसी करा. आणि पुढचा एक मोठा प्रश्न राहिलेला आहे. बाकीच्यांना पैसे मिळाले पण मला नाही. केवायसी केली तरी हप्ता का नाही आला आणि केवायसी सक्सेसफुल आहे तरी पैसे का येत नाही? यावरती आम्ही रिसर्च केलेली आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ लवकरात लवकर या चॅनलवरती येणार आहे. तो चुकू नका. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण शेअर करा. कमेंट करा तुमचा हप्ता आला का नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत अलर्ट राहा आणि सुरक्षित राहा.